कॉलेज जीवनापासून राजकारणात आहे। तुमचं विजन काय आहे? मी राजकारणात येण्यामागचं कारण वर्षानुवर्ष लोक कोर्टात भांडत आहेत। नमस्कार मंडळी, मी अँकर दीक्षा भावे तुम्हा सर्वांना घेऊन आली आहे चर्चा चावडीच्या एका विशेष एपिसोडमध्ये। आणि त्यामध्ये आपण चर्चा चावडी या प्लॅटफॉर्मवर एका विशेष व्यक्तीसह एक विशेष चर्चा करणार आहोत। सर्व महानगरपालिकेमध्ये सध्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे, धुमाण सुरू आहे आणि त्यात अमरावती वेगळं काय असणार? तर अमरावतीमध्येही सध्या उमेदवार आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये उभे आहेत, प्रत्येकाचा प्रचार सुरू आहे आणि अशातच एक स्वतःच्या डोळ्यांसमोर एक वेगळं विजन घेऊन भाग क्रमांक 18 अमरावती महानगरपालिकेमधून एक उमेदवार उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून ऍडव्होकेट निलेश सुरंजे आणि एक सुशिक्षित उमेदवार आज राजकारणात येऊ पाहतोय आणि त्यांचं विजन काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कशासाठी ते राजकारणात आले, त्यांचं विजन काय, त्यांचे पुढील कार्य काय आणि कशा पद्धतीने ते निवडून येतील, त्यांच्या या सर्व विषयाची माहिती मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतेय फक्त आणि फक्त आपल्या चर्चा चावडीमध्ये। आपण सरांशी हितगुज करूया। नमस्कार सर। नमस्कार। मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता येत्या 2026 ची ही जी 15 तारखेची निवडणूक आहे, तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात आणि पहिल्यांदा तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, तर तुमचं विजन काय आहे? कशा पद्धतीने तुम्ही या राजकारणामध्ये एक ऍडव्होकेट असताना तुम्ही पाऊल टाकलाय? कॉलेज जीवनापासून राजकारणात आहे। तसंच प्रॅक्टिस करताना मी बार असोसिएशनचा सचिव होतो, त्या राजकारणात सुद्धा सक्रिय होतो। या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू असतानाच मी राजकारणात येण्यामागचं कारण जे ऑब्झर्वेशन इतक्या वर्षापासून मी बघत आलेलो आहे, एक वॉर्ड मेंबर म्हणजे किंवा राजकारणात आलेला व्यक्ती म्हणजे फक्त नाल्या साफ करणं किंवा साफसफाई किंवा एक मर्यादित कार्यासाठी वॉर्ड मेंबर असतो, ही जी भावना आहे ती कुठेतरी बदलणं आवश्यक आहे। आणि ज्याचा त्रास या प्रॅक्टिसमध्ये मला सामान्य लोकांचा जो त्रास बघितला मी इतक्या वर्षापासून की महानगरपालिकेच्या लहान लहान चुकांसाठी वर्षानुवर्ष लोक कोर्टात भांडत आहेत। एक लहानशी चूक असते, कुठल्या तरी ऑफिसरची म्हणा किंवा अनुवादाने ती चूक होते, पण त्याच्यामुळे आज न्यायालयात प्रचंड केसेस या प्रलंबित आहेत। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। सुरुवात जर केली तर आपल्या समोरच आताच बघितलं की कुठल्याही वार्डातल्या ज्या मतदार याद्या आहे त्या याद्यांमध्ये काय घोळ आहे याच्याबद्दल वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही आहे। मतदानाचा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे तो जर कोणाचा हिरावला जात असेल त्याच्यामागे कोण आहे हा विषय वेगळा आहे। चुका झाल्या असेल बरोबर आहे, पण हे सर्व चुकीचं आहे। इथूनच सगळ्यात पहिले सुरुवात करायची आहे। दुसरी गोष्ट, या वार्डात मी एक बघितलेलं आहे, ज्या नालीतून पाणी वाहत नाही त्या नाल्या एकदा बनवल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा 2 फूट मागे पुढे करून पुन्हा त्याच ठिकाणी नाल्या बदलवलेल्या आहेत। याचे उदाहरणं बघितलेले आहेत। या ओपन स्पेस आहेत या वार्डातल्या, त्या ओपन स्पेसचा आज उपयोग काय आहे? काही लोकांनी त्या ओपन स्पेसचा उपयोग खरंच चांगल्या कामासाठी केलेला आहे। त्या ठिकाणी मंदिरं आहेत, संध्याकाळी वॉकिंग ट्रॅक आहे, पण काही ओपन स्पेस जे आहेत ते आज बार बनलेले आहेत। रस्त्यावर घाणीचं साम्राज्य किती आहे त्याच्यामागे कारणं काय असतील किंवा काय आहे हा विषय वेगळा आहे। इलेक्शन हे बरेच वर्षानंतर होत आहे आणि याच्या आधी ज्यांनी कामं केले, कसे केले, काय केले हा त्यांचा विषय झाला। मी आधीच्या कुठल्याही वॉर्ड मेंबरबद्दल बोलत नाही। प्रशासनाबद्दलही मला काही म्हणायचं नाही आहे की प्रशासन इतके वर्ष होतं 3-4 वर्षापूर्वी, त्यात जे काही झालं असेल, पण आज माझं एकच म्हणणं आहे की कुठल्या तरी कार्यालयाच्या एका चुकीसाठी लोक वर्षानुवर्ष कोर्टात भांडताना मी जे इतके वर्षापासून बघितलेलं आहे, तर सर्वात आधी या गोष्टीवर अंकुश लावणं आवश्यक आहे। हे सर्वात
मोठं माझं महत्वाचं विजन आहे. तुम्ही एक ऍडव्होकेट आहात, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहात. तुम्ही तुमच्या या सुशिक्षितपणाचा वापर राजकारणात कसा करून घ्याल हे आम्हाला ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कारण प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे की सुशिक्षित उमेदवार जेव्हा आपण निवडून देतो त्याचा काय फायदा आपल्या प्रभागाला होऊ शकतो हे तुम्ही आम्हाला आधी सांगा की कशा पद्धतीनं फायदा तुम्ही या प्रभागाला करून द्याल तुमच्या शिक्षणाचा. शिक्षणाचा फायदा म्हणा किंवा एज्युकेटेड व्यक्तीचा फायदा. आज खरंच भारताची उन्नती ज्या प्रमाणात होत आहे, जर पब्लिक अनएज्युकेटेड राहिली असती तर आज या स्टेजवर भारत राहिला नसता. बरोबर. सर्वात प्रथम. हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे एज्युकेशनचं वेगळं महत्व सांगायची आवश्यकता नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही निवडणुकीचा फॉर्म इथून जरी सुरुवात केली तर जितके ॲफिडेव्हिट्स लागले आणि तो जो फॉर्म होता, खरंच मला एक सांगा की एक अनएज्युकेटेड व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो का? नाही, अनएज्युकेटेड व्यक्ती हा फॉर्म भरू शकत नाही. छत्रपती संभाजीनगरला तुम्ही पाहिलेलं आहे की वकिलांच्या घरावर पाट्या लागल्या होत्या की हा फॉर्म भरण्याचे आम्ही 1-1 लाख रुपये घेतो आणि नंतर फॉर्म भरून देतो. म्हणजे याच्याहून आपल्या प्रत्येक नागरिकाने समजून घ्यावं की हा फॉर्म किती किचकट असतो. मग एज्युकेटेड व्यक्तीची ही परिस्थिती आहे तर प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन हे आवश्यक आहे. बरोबर. ते तर म्हणजे वर्षानुवर्ष प्रत्येक जण सांगत आलेलं आहे. शिक्षणाचं महत्व वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आणि खरंच त्या ठिकाणी एज्युकेटेड व्यक्तीची आता आवश्यकता आहे. अनएज्युकेटेड असेल, तो जर समाजासाठी खूप कार्य करत असेल तर त्याचं सुद्धा स्वागत आहे. त्याच्याबद्दल मी कधी टीका करणार नाही. कारण कोणाचं एज्युकेशन जर राहिलेलं असेल तर त्याच्यासाठी कारणीभूत तो नाही आहे, परिस्थिती आहे. कुठेतरी त्याचं एखाद्या व्यक्तीला, कोणाला असं वाटत नाही की मी अनएज्युकेटेड राहिलो पाहिजे. ते परिस्थितीनुसार किंवा काळानुसार तो एखादा राहत असेल. पण आज खरंच एज्युकेटेड व्यक्तीची आवश्यकता आहे. आणि राहिलं महानगरपालिका झालं किंवा महसूल विभाग झाला, मला कुठल्या विभागावर मी टीका तर नाही करणार, परंतु एज्युकेटेड व्यक्ती जर या फील्डमध्ये आला, बरोबर आहे, तर तो कुठेतरी पक्ष बदलणं किंवा हे करणं, कारण त्याचं हे फील्ड नसतं. एज्युकेटेड व्यक्ती हा त्याचं स्वतःचं जे रेग्युलर काम आहे ते करत तोच राजकारण सांभाळतो. आज मला एक सांगा, जे काही लीडर आहेत तुम्ही कंपॅरिझन करा, जे एज्युकेटेड लीडर्स आहेत आणि जे अनएज्युकेटेड असतील, कुठेतरी एज्युकेटेड व्यक्तीचं विजन फरक पडतो. आज संजीव भाऊचं क्वालिफिकेशन हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळे अजितदादांचं जे विजन आहे ते सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे खरंच आवश्यकता आहे आज एज्युकेटेड व्यक्तीची. एज्युकेटेड व्यक्तीनं राजकारणात तेवढी गरज आहे. आणि मला आणखी हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या प्रभागामध्ये आता असे कुठले कामं आहेत की जो विकास व्हायचा बाकी होता आणि तो विकास, ते कामं, ते राहिलेले कामं ते पाहून तुम्हाला असं वाटलं की नाही, राजकारणात मी जाऊन किंवा नगरसेवक मी होऊन हे कामं मी पूर्ण करेल, आणि ते पाहून ते कामं राहिलेले कुठले कामं आहेत जे करण्यासाठी तुम्ही आज नगरसेवक म्हणून, उमेदवार म्हणून उभे आहात? सर्वात आधी सांगतो, डेव्हलपमेंटच्या आधीच्या ज्या चुका आहेत या प्रभागात त्या आधी दुरुस्त करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. लेआउट मध्ये जे रस्ते टाकण्यात आलेले आहेत, लेआउटच्या नकाशातला रोड आणि याच्यात फरक आहे. पण जे आहे ते तसंच कायम करणं, कुणाच्याही घराला राहण्यात, त्या घराला धक्का लागू नये, हे महत्वाचं. त्याच्यात अल्टरनेटिव्ह काय करता येईल ते. हा जो नाला चालला, ज्याला आंबा नाला म्हणतात, याचा मला फार जास्त इतिहास नाही माहिती, पण एका काळी याला नदी किंवा याचं स्वरूप होतं. आज त्याच्यातली घाण जर बघितली तर त्याच्यावर काही तर पर्याय काढावा लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आज घड्डागाडीचा जर विचार केला तर ज्याची चालती आहे त्याच्या घरातली आतमध्ये बकेट येते आणि जो विरोधात असं गेला होता त्याच्या घरचा 5 वर्ष कचरा उचलला जात नाही. इतक्या चिल्लर लेवलवर राजकारण नको. त्यांची चूक नाही या घंटागाडीवाल्याची. सांगणारे जे राजकारणी आहेत, एक एज्युकेटेड व्यक्ती हे कामं नाही करत, इतक्या लहान गोष्टीत लक्ष घालत नाही.
बरोबर आहे. बरोबर. आणि मला तरी वाटते की राष्ट्रवादीनी जे काही उमेदवार उभे केलेले आहे यांचं राजकारण हे उपजीविकेचं साधन नाही. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये एंगेज आहे. असेच व्यक्ती जास्तीत जास्त निवडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं विजन एकच आहे की ते म्हणजे समाजकार्य. अच्छा. तर नगरसेवकाचे जे कार्य असतात ती कुठले कार्य, म्हणजे तुम्ही नक्कीच तुम्हाला सर्व कार्य माहिती असतील, ते त्यापैकी कुठले कामं तुम्ही सर्वात आधी कराल की नाही मी नगरसेवक झाल्यावर मला आधी हे कामं पूर्ण करायचे आहेत? या प्रभागात खूप जणांचे मी म्हणजे शाळेत जाणारे मुलं किंवा कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली यांचे असे बरेचसे स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही, की ज्याला आपण हिंदीत जर अंधामोड म्हणतो किंवा अशा ज्या गोष्टी आहेत. आज एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर पुढचं आयुष्य काय राहते त्यांचं. तर सर्वात आधी हे जे रोड आहेत चुकीच्या जागी स्पीड ब्रेकर किंवा फार मोठ्या प्रमाणात हे याच्यात सुधारणा करणं. सेकंडली जे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत महानगरपालिकेने, काही कमी असतील पण लावलेले आहेत. आज त्याच्या बाजूला लावलेले झाडं इतके उंच वाढलेले आहे की मला वाटते जेवढे स्ट्रीट लाईट लावलेले आहे त्याचा प्रकाशाचा जर विचार केला तर त्याचे 40%च प्रकाश फक्त प्रभागात पडतो आहे. हे दुसरी गोष्ट. सगळ्यात आधी हा जो नाला पूर्ण प्रभागातून चाललेला आहे याचा विचार करणं सर्वात आधी गरजेचं आहे. चौथं, जे काही ओपन स्पेस आहेत लेआउट मध्ये 10% ओपन स्पेस सोडल्या जाते. पण त्या ओपन स्पेसवर कंट्रोल कोणाचं नाही. ते आज आता ते शब्द वापरायला नाही पाहिजे मी, पण त्या ठिकाणी संध्याकाळी लेडीज व्यवस्थित फिरू शकत नाहीत. कारण तिथे मुलं किंवा मुलं म्हणण्यापेक्षा काही लोक कुणी दारू पीत बसते, कुणी पार्ट्या करत बसतील, असे प्रकार चालतात. याच्यावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी त्या ओपन स्पेसवर कोणाचं तरी कंट्रोल करणं किंवा त्या प्रभागातल्या व्यक्तींचं कंट्रोल करणं हे आवश्यक आहे. आता ही चर्चा जी आहे आपली, ही तुमच्या प्रभागातील व्यक्ती पाहतील, नागरिक पाहतील, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीनं माझं काम करण्याचं एक पद्धत असेल, 5 वर्षात मी कुठले कुठले कामं तुमचे करून देईल, कशा पद्धतीने तुमचं काम करेल, आणि तुम्हाला जर काही काम पडलं तर तुम्ही माझ्याशी कसे संपर्क साधू शकता आणि मी किती लवकर तत्परतेनं येईल, याविषयी काय सांगाल? सर्वात आधी मी एवढं सांगू शकतो की कुठल्याही या कामासाठी, संबंधित कामासाठी कधीही मोबाईल माझा बंद राहणार नाही. दुसरी गोष्ट, मी या प्रभागातच राहतो, त्यामुळे केव्हाही जाता येता घरी जरी आवाज दिला तर मी तत्पर, हे लोकांनाही माहित आहे की केव्हाही याला आवाज दिल्यानंतर दुपार असो, रस्त्याकडे असो की रात्र असो की हा लगेच हजर होतो. हे वेगळं मला सांगायची आवश्यकता पडत नाही. आणि प्रभागातले कामं जे आहेत तर त्या ज्या तक्रारी लोकांच्या आहेत, जो त्रास लोकांना होतो आहे, तर त्यानुसार त्याचं निरसन करणं हे सर्वात आधी माझं कर्तव्य आहे. राहिला प्रश्न संजीव खोडके आणि सुलभाताई यांच्या आदेशानुसार, त्यांच्या विजननुसार मी एवढं सांगतो की मी काही फार वेगळं त्यांच्या विरोधात किंवा अशातलं नाही. ते जे सांगतील प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी म्हणजे विचार विनिमय करून मी या प्रभागाची डेव्हलपमेंट करल. आणि प्रत्येक गोष्ट ही त्यांना विचारल्याशिवाय किंवा तक्रारी ज्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या सांगण्यानुसार डेव्हलपमेंट या प्रभागात करल, एवढं मी निश्चित सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा नगरसेवक म्हणून किंवा कुठल्याही उमेदवाराला माणूस मत केव्हा देतो, नागरिक मत केव्हा देतात, तर ते आधी झालेले कामं पाहत असतात. हा माणूस कसा काम करतो हेही पाहतात. तर याआधी तुम्ही काही असे कामं केलेले आहेत का की ते नागरिकांना आवडलेले आहेत किंवा नागरिकांना असं वाटतंय की आताही तुम्हाला भेटत असतील काही लोक तर म्हणत असतील की नाही तुमचे हे कामं चांगले आहेत, तुम्ही नगरसेवक म्हणून नक्की निवडून या, तर कुठल्या कामांविषयी तुम्ही आम्हाला सांगाल? याबद्दल तुम्ही सगळ्यात आधी हे सांगाल की माझ्याबद्दल जर काही सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा जास्त लोकच सांगू शकतात. बरोबर आहे. मी स्वतःचं कौतुक माझ्या तोंडाने काय करू? लोकांना जर विचारलं काय त्रास होतो आहे आणि लोकांना आज जर विचारलं
तर त्यांना माझ्याबद्दल जो आत्मविश्वास आहे, मला नाही वाटत कुठल्या उमेदवाराबद्दल इतका आत्मविश्वास आहे. म्हणजे तुम्हाला सर्व नागरिक जे आहेत तुमच्या प्रभागातील ते निवडून देतील असं तुम्हाला वाटतं? कारण त्रास सहन केला त्यांनी तसा. अच्छा. आधी इतके वर्षापासून जे वर्षानुवर्ष या प्रभागातले उमेदवार होते किंवा वार्ड मेंबर होते, त्यांचं जर कार्य बघितलं तर अशा परिस्थितीत एक आशेचा किरण म्हणून लोक माझ्याकडे बघतायत. अच्छा. याच्यापेक्षा जास्त मी माझ्या स्वतःबद्दल नाही सांगू शकत. बरोबर. प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता की तुम्हाला का नगरसेवक म्हणून त्यांनी निवडून द्यावं? लोकांनी मला यासाठी निवडून द्यावं की कमीत कमी जो काही गव्हर्नमेंटचा पैसा या ठिकाणी प्रभागात लागतो, कुठेतरी त्याचा अपव्यय होणार नाही. आणि पुढचं 50 वर्ष 100 वर्ष जी काही आज या प्रभागात इन्व्हेस्टमेंट येईल भविष्यात किंवा जी काही डेव्हलपमेंट होईल, तर ती पुढचं 50 वर्ष 100 वर्षाचं विजन ठेवून त्या हिशोबाने हे काम केलं जाईल. टेम्पररी नुसतं इथं एवढासा गड्डा आहे तर मुरुम टाकून दे आणि काहीतरी आपलं थातूर मातूर करून टाका, असे प्रकार या ठिकाणी होणार नाही. पुढचा सर्व विचार करून तज्ज्ञांचे मत घेऊन त्यानंतरच प्रत्येक गोष्टीत तज्ज्ञांचं मत घेतल्याशिवाय या ठिकाणी त्या फील्डमधलं या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल. ऍडव्होकेट निलेश सुरंजे यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे. अतिशय चांगली चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे. विविध विषयांवर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. माझ्या प्रश्नांचीही त्यांनी सुबक अशी उत्तरं दिलेली आहेत आणि एक सुशिक्षित उमेदवार उभा आहे त्या पद्धतीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तसेच नामदार अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीने आपलं काम महाराष्ट्रावर साठी करता आहेत, तसेच अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई खोडके आणि आमदार संजय खोडके यांचंही नाव त्यांनी घेतलेलं आहे. त्यांच्या विजन नुसार हे काम करणार आहेत आणि नक्कीच दोन्ही आमदारांचं काम आपण सर्व अमरावतीकर पाहून आहात. त्यांच्या विजन नुसार जर हे उमेदवार काम करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलेलं आहे की प्रभाग क्रमांक 18 मधील गट ड मध्ये ऍडव्होकेट निलेश सुरंजे हे उभे आहेत आणि त्यांचा बटन क्रमांक 4 आहे. नक्कीच यांची ही चर्चा ऐकून त्यांचे विचार ऐकून तुम्ही सर्व प्रभागातील नागरिकांनी विचार करून त्यांना निवडून द्यावं एवढंच मीही तुम्हा सर्वांना इथे विनंती करीत आहे आणि ऍडव्होकेट निलेश सुरंजे यांची या ठिकाणी रजा घेत आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या चर्चा चावडीला आलेत. खूप धन्यवाद. धन्यवाद.